आज 24 एप्रिल बुधवार आपल्याला ज्ञानेश्वरीच्या कलशाध्यायातील आता पुढच्या ओव्या पाहतो आहोत. काल 13वा श्लोक झाला होता. आता तो सुरू करायचा आहे की ते 5 कारणं कोणती आहेत. भगवंत आता एक नवा विषय सांगतायत की कुठलंही कार्य करायचं झालं तर त्याच्यासाठी फक्त आत्मतत्व समजणं किंवा आत्मज्ञान होणं किंवा फक्त आत्मा एवढा पुरेसा नाही आहे. तर त्याच्यासाठी जी 5 कारणं आहेत ती पाहूयात. काल 83पर्यंत आपल्या ओव्या झाल्या होत्या. आज 84पासून घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिक भित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. नव्यानं कोणी आले असतील तर त्यांचं मनापासून स्वागत. आणि कुणाची जर काही शंका असेल, कुणाला काही अडचण वाटत असेल, त्यात काही सुधारणा करावी असं वाटत असेल तर शेवटी 5 मिनटं जमल्यास मी थांबेन. त्यावेळेला कोणीही सांगावं. कारण एखादा भाग काही ओव्या अशा आहेत की पटकन नाही लक्षात येत आणि ती लिंक जी आहे त्याचा सुसंगत जो धागा आहे तो आपल्या लक्षात यावा लागतो. आता ती 5 कारणं आपल्याला पाहिजे आहेत. याच्यावरच्या ओव्या झाल्यावर ती 5 कारणं आपल्याला समजतील. 83वी ओवी छान होती बघा. आरिसा पुढा मांडले या, का लोकांची या डोळया. मानू द्यावा पहावया आपुल्या निके, आपुले निके. आपल्या हातात आरसा असताना आपण आपलं मुख नीट पाहण्यासाठी लोकांची दृष्टी पण तरी लोकांना सवय असते कशाला बरं मानायची प्रमाण. आता आपल्याला आरशात दिसते की आपण काय कसे कपडे घातलेत, कशी साडी नेसलेली आहे, चष्मा कसा लावला आहे, जे काय असेल ते सगळं. आणि आपलं सगळं ठाकठीक आहे ना, जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित आहे ना. तरीसुद्धा पण आपण विचारतो लोकांना कसं वाटतं हो, कशी दिसते साडी, हे बरं आहे का, गळ्यातलं कानातलं असं चांगलं वाटेल का, याच्यावर मॅच होतं आहे का. म्हणजे आता आपल्याला दिसते आपण सगळं व्यवस्थित आहे तरीसुद्धा आपल्याला लोकांना विचारायचं असतं. पण ज्ञानदेव म्हणत आहेत की स्वतःचं मुख पाहण्यासाठी आरसा असल्यावर लोकांची दृष्टी कशाला पाहिजे, कशाला प्रमाण मानायची, तिला कशाला प्रतिष्ठा द्यायची, त्याला कशाला महत्त्व द्यायचं. आणि मग एखादं म्हणतो नाही हो हे मॅचिंग चांगलं नाही वाटत. अहो तिकडं लग्नाची वेळ झालेली असते तरीसुद्धा लोक ते बदलतात. सगळी धावपळ होते. एवढी काही गरज नाही, काही नाही. आपल्या मनाला जे पटलं, आपल्याला जे आवडलं. 283वी ओवी चाललेली आहे. तर हे सगळं आपण लक्षात ठेवायचं. आता पुढच्या ओव्या इतक्या भावपूर्ण आहेत बघा की त्या दोघांचं इतकं एकमेकांशी समरस झालेले आहेत. भगवान सांगतायत, अर्जुन ऐकतोय आणि त्यांची अवस्था कशी झालेली आहे दोघांची. इतकी ज्ञानदेवांनी सुंदर वर्णन केलेले बघा. भक्त जैसे निजेथ पाहे, तेथ ते तेची होत जाये. तो मी तुझे जाहालो आहे खेळणे आजी. काय सांगतायत न्याय हे भगवंत, काय म्हणतायत की भक्त जैसे निजेथ पाहे. अहो जो भक्त असतो, परमभक्त जो असतो, त्याला परमेश्वराची रूपं जशी पाहायची असतात, जी पाहावीशी वाटतात. जैसे नि जेथ पाहावे, जैशी जशी आणि जिथे
दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परमेश्वराची रूपं ही त्या परमभक्ताला जिथे आणि जशी पाहावी वाटतात, तर ते म्हणतात तेथ तेची होत जाये. मग मी ती तशीच स्वतः होत जातो, तशीच घेत जातो रूपं. म्हणजे काय होईल? तो मी तुझे जाहल आहे खेळणे आजी. म्हणजे त्या अर्जुनाला जसं रूप, फक्त अर्जुन असं नाही, कुठलाही परमभक्त त्याला भगवंताचं जसं रूप हवंय तसं भगवंत धारण करतो आणि त्या रूपात तो त्याला भेट देतो किंवा भेटतो, रूप दर्शन देतो. आणि मग त्याच्या दृष्टीला जे सुख हवं ते मी त्याला पुरवतो. पण आज भगवंत काय म्हणतायत, मला पुढचं वाक्य फार आवडले. तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. अरे जो मी प्रत्येक माझ्या परमभक्ताला जसं रूप हवंय तसं त्याला पुरवतो, तशा रूपात दर्शन देतो किंवा तशा रूपात त्याला भेटतो. पण तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. पण तोच मी तुझ्या हातचा खेळणं झालेलो आहे. म्हणजे माझ्या हातात काही राहिलंच नाही. तू जसं म्हणशील तसंच मला करावं लागतंय. आणि तूही माझा परमभक्त आहेस आणि तुझ्या इच्छेनुसार मला सगळं वागावं लागतंय किंवा मी वागणार आहे. पुढं बघा, पुढची ओवी. ऐसे हे प्रीतीचे वेगे, देवो बोलतासे नेघे, तवा आनंदा माझी अंगे विरतसे येरू. आता काय झालं, भगवंत इतके त्याच्या जवळीकतेने बोलतायत म्हणून ते म्हणतात की ऐसे हे प्रीतीचेनी वेगे. ह्या श्रीकृष्णांची, भगवंताची भक्तराज अर्जुनाशी जी प्रीती आहे, प्रेम आहे, त्या प्रेमाच्या वेगामुळं, म्हणजेच प्रेमाने ते बोलत असताना देवो बोलतासे नेघे. अहो ते देव बोलत असताना त्याला समजलंच नाही, त्याची भानच सगळं हरपून गेले. तव आनंदा माझी अंगे विरतसे येरू. आणि मग त्याच्या आनंदाच्या, भक्ती आनंदाच्या डोहामध्ये, अंगामध्ये म्हणजे डोहामध्ये तो म्हणतो मी विरून गेलोय, मी पूर्ण बुडून गेलोय. मी तुझ्याच बोलामध्ये, बोलण्याच्या आनंदामध्ये, तुझ्या भक्ती आनंदामध्ये किंवा भक्ती आनंदाच्या डोहामध्ये मी विरून गेलो, पूर्ण बुडून गेलो. मी माझं पण विसरूनच गेलोय. कधी कधी असं होतं बघा, एखादी व्यक्ती, आपली लाडकी व्यक्ती, प्रिय व्यक्ती खूप वर्षांनंतर भेटते, खूप मधला काळ गेलेला असतो आणि ती भेटल्यानंतर तिच्यात जरी सगळा बदल झालेला असला, काही असला तरी अगदी कडकडून भेटून, मिठी घालून ती जे जे सांगेल ते आपण इतकं मन लावून ऐकतो की आपलं सगळं अस्तित्वच विसरून जातो आणि आपण त्याच्याशीच एकरूप होतो. असे अनुभव आपल्याला सुद्धा येतात, रोजच्या जीवनामध्ये येतात. आता इथं तर साक्षात भगवंत त्याच्याशी बोलतोय आणि त्यामुळं अर्जुन हा स्वतःचं भान हरपून गेलेला आहे, स्वतःला विसरून गेलेला आहे आणि त्याच्या भक्तीच्या आनंदाच्या डोहात पूर्ण बुडून गेला. आता त्याच्यासाठी उदाहरणं देतात ज्ञानदेव. काय कल्पना केली हो पुढे, म्हणजे अतिशयोक्ती म्हणावी तर ती अतिशयोक्ती पण वाटत नाही, पण अतिशयोक्तीसारखं वर्णन आहे खरं. चांदिणीयाचा पडी भरू, होता सोमकांताचा डोंगरू, विघरोनी सरोवरू हो पाहे जैसा. आता पडी भरू म्हणजे काय हो, तर त्याचा भर आलेला आहे, त्याला आपण पूर म्हणतो तसा. कशाचा आनंद झाला, चांदिणीयाचा पडी भरू म्हणजे चांदण्याचा जणू काही भर आलेला आहे आणि त्या भरामध्ये होता सोमकांताचा डोंगरू. त्याच्यात सोमकांत म्हणजे चंद्र, तर त्या चंद्राचा काय होतोय, चंद्रकांत म्हणायचा डोंगर जणू पांजरायला लागला. म्हणजे चंद्रकांत म्हणायच्या डोंगरावर पौर्णिमेच्या चंद्राचा शीतल प्रकाश पडावा आणि तो शीतल प्रकाश पडला
की तो चंद्रकांत म्हणी असा पाझरायला लागतो. ही कवी कल्पना आहे का खरं आहे, शास्त्रांनी सिद्ध केलं आहे की नाही माहिती नाही आहे, पण ही संकल्पना संस्कृत वाङ्मयात सुद्धा नेहमी येते. 2 गोष्टी असतात बघा, 2-3 आहेत, की हा चंद्रकांत मणी पाझरायला लागला म्हणजे चंद्र आला की चंद्रकांत मणी पाझरायला लागतो. चंद्राच्या दर्शनाने त्याला इतका आनंद होतो की त्याच्यामध्ये असा स्रवायला लागतो. तसा चकोरसुद्धा, चकोरालासुद्धा आपण त्या दिवशी पाहिलं कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर पक्षीसुद्धा हा चंद्र असा उगवला, चांदणं उगवलं की त्यालासुद्धा खूप आनंद होतो. या 2 गोष्टी आहेत. आणि म्हणून म्हणलेलं आहे बघा, होता सोमकांताचा डोंगरू विघरोनी सरोवरू हो पाहे जैसा. सोमकांत, सोम म्हणजे चंद्र आणि त्याला कांत म्हणजे सोमकांत म्हणजे चंद्रकांत. छान नाव दिलं त्यांनी, सोमकांताचा डोंगरू. तर त्या चंद्रकांत मण्याच्या डोंगरावर या पौर्णिमेच्या चंद्राचा छान प्रकाश पडावा आणि मग तो डोंगर जो आहे तो विघरोनी सरोवर, विघरोनी म्हणजे विरघळून गेला, तो त्याचं अस्तित्व विसरतोय आणि इतका विरघळतो की त्याचा पाझर होतो, म्हणजे मोठा प्रवाह सुरू होतो आणि सरोवरू झालाय, सरोवर बनलंय, त्या रसाचं सरोवर बनलं. किती म्हणजे इतकं त्या दोघांच्या प्रेमामुळं दोघं एकमेकात विरघळून गेले जे म्हटलं. पण त्याला उदाहरण त्यांनी इतकं सुंदर दिलं ज्ञानदेवांनी, हो पाहे जैसा. अगदी एवढं मोठं सरोवर कशाचं झालं तर त्या चंद्रकांत मण्याचा पाझरल्यामुळं जो द्रव निर्माण झाला किंवा जल निर्माण झालं त्याचं जणू काही सरोवर तयार झालं. आणि तशीच अवस्था, हो पाहे जैसा, तशीच अवस्था या अर्जुनाची झालेली आहे की ते भगवंताचं बोलणं ऐकून 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 तो अगदी विरघळून गेला. त्याच्या प्रेमाला भरतं आलेलं आहे आणि तो त्याच्यामध्ये अगदी बुडून गेला, विरघळून गेला. तसं पुढे सांगतात, तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडुनी भिंती आतले अर्जुना कृती सुखची जेथ. तशी आता काय म्हणताय, सुख आणि अनुभूती. सुखाची एक संवेदना वेगळी असते आणि अनुभवाची, अनुभूती जी म्हणतो, अनुभव येणं, वर्णन खूप छान केलं हो, की तो ब्रह्मरसाचा अनुभव असा असतो किंवा ब्रह्म पाहिल्यानंतर आपल्याला असा आनंद होतो. मला एकदम आठवलं ते गाणं, आजी मी ब्रह्म पाहिले, आजी मी ब्रह्म पाहिले. आता पुढच्या ओळी नाही सांगत, पण ते ब्रह्म पाहिल्यानंतर जी अनुभूती येते तर त्या अनुभूतीमुळं ती जी सुखसंवेदना निर्माण झालेली आहे तर तिथे त्याच्यामुळं काय झाले छान सांगतायत, या भावांची मोडुनी भिंती. हे जे दोन्ही उत्कट भाव आहेत, सुखाची संवेदना आणि त्या ब्रह्म अनुभवाचा प्रत्यय, तर या 2 उत्कट भावांची जणू काही भिंत मोडून पडली आणि आतले अर्जुनाकृती सुखची जेथ. आणि अर्जुनाच्या रूपानं जणू काही एक सुखाला नवीनच आकार प्राप्त झाला. अर्जुनाकृती, अर्जुनच हा एक वेगळ्या आकारात जणू काही प्रगट झालेला आहे. म्हणजे अर्जुनाच्या रूपानं सुखालाच वेगळा आकार आलेला आहे असं म्हटलेलं. म्हणजे दोघांनाही इतका आनंद झाला आहे. मला सांगा, त्या ठिकाण कुठलं आहे, रणांगणावर चाललंय, कुरुक्षेत्रावर चाललेलं आहे बोलणं. पण ज्या वेळेला खरं प्रेम, खरी भक्ती ही जेव्हा असते तेव्हा त्याला स्थळ काळाचं बंधन नसतं. आणि तो अर्जुन इतकं मन लावून ऐकतोय आणि भगवंत त्याच्यावर इतका प्रेमाचा वर्षाव करतायत, त्यांना त्याची भक्ती आवडली, यांचं प्रेम आपण साध्या चांगल्या भाषेत म्हणलं तर उतू जाते, तसं झालेलं आहे. आणि म्हणून या अर्जुनाच्या सगळ्या सुखालाच एक वेगळाच आकार प्राप्त झाला. तेथ समर्थू म्हणून देवा अवकाशू जाहला आठवा, मग बुडतयाचा धावा जीवे केला. आता भगवंत कसे आहे, तो तर समर्थ आहेत, म्हणजे सर्व शक्तिमान आहेत.
अत्यंत समर्थ आहेत आणि म्हणून देवाला पुन्हा अवकाशू जाहला आठवा, त्याला पुन्हा सगळं आठवायला पाहिजे, पुन्हा त्यांनी भानावर यायला पाहिजे. आणि मग ते काय झालं तर मग बुडतयाचा धावा जीवे केला. मग एखादा जर कोणी सुखात बुडत असेल तर त्याला सुद्धा हात दिला पाहिजे ना, बुडत्याला हात दिला पाहिजे. आता तो आनंदाच्या सुखात बुडतोय का खऱ्या पाण्यात बुडतोय तो भाग वेगळा. म्हणून इथं म्हणलेलं आहे की तो असा बुडत असताना सुखामध्ये अवकाशू जाहला आठवा, मग बुडतयाचा धावा जीवे केला. मग त्याला बुडत असताना त्यांनी धावा केलाय आणि म्हणून भगवंतांनी त्याला हात दिलाय किंवा त्याला सावरलेला आहे. बघा, एखाद्याचं बोलणं ऐकता ऐकता आनंदाची गोष्ट असली ना तरी सुद्धा डोळ्यातनं आनंदाच्या धारा, आनंदाश्रू व्हायला लागतात. माणूस म्हणजे भान सगळं हरवून बसतो. आणि मग समोरचा म्हणतो, अरे एवढा भावनावश होऊ नकोस, किंवा मुलगी असेल बाई असेल तर एवढे भावविवश होऊ नका, मी सांगतोय तेवढं फक्त ऐका आणि पुन्हा आपल्या वर्तमानात या. तसं आता भगवंत त्याला सावरत आहेत. म्हणून त्यांनी छान म्हणले की मग बुडतयाचा धावा जीवे केला. जीवे केला म्हणजे त्याला साथ दिली, हात दिला. अर्जुना येसणे धेंडे, प्रज्ञा पसरे सी बुडे, आले भरते वडे ते काढूनी पुढती. मग आता येसणे धेडे, येसणे शब्द वापरलाय बघा. येसणे म्हणजे एवढे आणि धेंडे आणि प्रज्ञा पसरेसी. आता प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि पसरणे म्हणजे प्रसार होणे. त्या बुद्धीच्या प्रसारासह बुडे आले एवढे भरते एवढे आले, त्याला एवढं भरतं आलेलं आहे की ते म्हणतायत, भगवान म्हणतायत की अरे पार्था, पहिला भानावर येथ अर्जुना येसणे धेंडे, प्रज्ञा पसरेसी बुडे. अरे तुला इतकं प्रेमाचं भरतं आलेलं आहे, म्हणजे अर्थात देवालाच आलेलं आहे. पण ते अर्जुनाला म्हणतायत की एवढं अतुलनीय प्रज्ञेसह बुडत होते आपल्या अतुलनीय प्रज्ञेसह, पण देवाला सुद्धा नवीन प्रेमाचं भरतं आलेलं आहे. आणि मग ते अर्जुनाला वर काढतात. प्रज्ञा पसरेसी बुडे आले भरते एवढे ते काढूनी पुढती देवो, ते काढूनी पुढती, त्यांनी त्याला पुढं काढले, वर काढले. म्हणजे अर्जुनही प्रेमामध्ये बुडून गेलेला आहे आणि भगवंत सुद्धा त्याच्या प्रेमामध्ये म्हणजे त्यांना सुद्धा भरतं आलेलं आहे आणि त्यांनी मग अर्जुनाला वर काढलेलं आहे. अर्जुनासारखा थोर असून सुद्धा तो बुद्धीच्या प्रसारासह जणू काही बुडू लागला आणि एवढं प्रेमाचं भरतं आलं ते बाजूला सारून आता देव काय म्हणतात ते पुढच्या ओवीत आहे बघा. काय म्हणतात भगवंत, देव म्हणे हा गा पार्था, तू आपण पे देख सर्वथा, तव श्वासूनी ये रे माथा तुकी येला. भगवंतानी त्याच्या पुढं माथा तुकवलेला आहे, म्हणजे डोकं आपलं जे आहे ते नतमस्तक केलेलं आहे. म्हणजे देव म्हणतात, अरे पार्था, पहिल्यांदा तू भानावर ये आणि स्वतःकडे जरा पहा. तू आपण पे देख पार्था, स्वतःकडे पहा जरा. तव श्वासूनी ये रे माथा. अर्जुनानं मग एक निश्वास टाकलेला आहे आणि भगवंतापुढे तुकेला माथा, त्यांनी मग त्याच्या पुढे माथा झुकवलेला आहे. तो आला भानावर आला आणि त्याच्या पुढे तो माथा त्यांनी खाली टेकलेला आहे. आता तो काय म्हणतो पुढे, नाही थोड्या ओव्या घेऊया आपण आता, स्वरूपानंदांच्या ओव्या घेऊया. मग लोका लागी बिनवावे कागा, कैसे सांगा रूप माझे, मज लागी भक्त जेथ जैसा पाहे,
मीही होत आहे तैसा तेथ. तो मी तुझे आज जाहलो खेळणे, ऐसे म्हणे देव. देव म्हणे पार्था लागी, प्रेम भरे ऐसे बोलू जाता देव. न धरी आठव आपुला तो. पार्थ ही आनंदे होवोनी तल्लीन, गेला देह भान विसरोनी. पूर्णचंद्राची या उदये साचार, येताची बहर चांदण्यासी. चंद्रकांताचा तो द्रवोनी डोंगर, जैसा सरोवर होऊ पाहे. तैसे सुख आणि सुखाची प्रचित. प्रचित म्हणजे अनुभव, प्रचिती म्हणतो आपण. द्वैताची ही भिंत कोसळोनी, भक्ती प्रेमा माझी बुडोनी किरीटी. सुखाचीच मूर्ती होत जेव्हा, तेव्हा तो श्रीहरी समर्थ म्हणून सावध होऊन एकाएकी. ऐक्यानंदातून पार्थासी सत्वर, देहभानावर आणू पाहे. अर्जुना सारिखा थोर प्रज्ञावंत, बुडोनिया जात ऐक्य रसी. एवढा अपार आनंदाचा भर, त्याहुनी बाहेर काढोनिया. देव म्हणे पार्था येई भानावरी, सत्वर सावरी आपणा ते. तेव्हा तो अर्जुन उसासा टाकून, डोलवूनी मान म्हणे देवा. आता तो मान डोलवून अर्जुन काय म्हणतोय ते बघा. म्हणे जाणसी दातारा, मी तुझशी व्यक्ती शेजारा. उबगला आधी एका हारा येऊ पाहे. आता तो म्हणतो म्हणे जाणसी दातारा. अरे देवा, तू मला जाणतोयस, पण मी तुझशी व्यक्ती शेजारा. व्यक्ती शेजारा म्हणजे मी तुझ्या अगदी सानिध्यात आलेलो आहे. आणि उबगला आजी एका हारा. उबगला म्हणजे त्रासला, वैतागला. आजी एका हारा ये वोपा आहे. तो असं सांगतोय की मी तुझ्या सानिध्यात आलो आणि मला सगळं मी विसरून गेलो. की तुझ्या सानिध्यात मी वावरत असताना प्रत्यक्ष तू देव आहेस आणि मी एक साधा एकाहारा म्हणजे काय, मी एक मर्त्य माणूस आहे, एक आहार करणारा आहे. आणि त्यामुळं उबगला आधी मी अत्यंत उबगलोय. या द्वैताला मी आता कंटाळलोय. तू माझ्याजवळ असून सुद्धा आपलं मधलं जे हे द्वैत आहे ना, हे मला आता नकोसं झालेलं आहे. म्हणून आता मला काय करायचंय, तुझ्याशी इथे असं म्हणायचं असेल की एकाहारा म्हणजे तुझ्याशी एकरूप व्हायचंय. तुझ्याशी मला एकरूप व्हायचंय. तुझ्या अप्रगट स्वरूपाच्या ठिकाणी मी आता समरस होण्याचा विचार करत आहे. ये वोपा आहे. आता हा द्विधा द्वैत हे मला नको झालंय म्हणतो. तू प्रत्यक्ष देव आहेस, मी जरी एक मर्त्य मनुष्य असेल तरीसुद्धा हे द्वैत आता आपलं संपलं पाहिजे. आपण दोघं एकरूप एकाहारा येवो पाहिजे. आपण दोघं एक सारखे होऊया किंवा एकरूप होऊया, म्हणून त्यांनी एकाहारा शब्द वापरलाय. तयाही हा ऐसा लोभे देतसा जरी लालसा, तरी काजी घाली तसा आड आड जीवा. आणि परत तो म्हणतोय की माझ्यावरच्या प्रेमामुळं काय करावं आता, लोभे देतसा जरी लालसा. लोभामुळं माझं लोभही अत्यंत आहे, उत्कट आहे. आणि तुम्ही आता माझी ही इच्छा जी आहे ती पुरवण्यासाठी लोभे देतसा जरी लालसा, लालसा म्हणजे इच्छा, तर माझी ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही काय करता, तरी काजी घाली तसा आड आड जीवा. तरीसुद्धा तुम्ही सर्वस्वानी माझी ही जी जीवदशा आहे, ती जीवदशा सर्वस्वानी अशी येऊ पाहत असताना तुम्ही मला पुन्हा पुन्हा द्वैतात का बरं आणून सोडतात. आड आड जीवा
पुन्हा ही जीवदशा कशाला मध्ये मध्ये आड येते. मला सर्वस्वानी तुमच्याशी एकरूप व्हायचं आहे. थोडीशी ही भाषा आता उदाहरणं वगैरे आपल्याला पटकन लक्षात येतात, पण इथं त्याचं म्हणणं असं आहे की आता तुम्ही माझ्यावरची सगळी इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज झालेले आहात, पण माझी ही इच्छा किंवा माझी ही जीवदशा आहे ही आता तुमच्यापाशी जवळ येऊ लागलेली असताना पुन्हा हे द्वैत मला नको आहे. पुन्हा द्वैतात का बरं आणून सोडता, मला वेगळं का मानता. म्हणजे आपल्या दोघा ते प्रेमगीत आहे खरं, का रे दुरावा तसं इथं तो म्हणतोय, अपराध माझा काय असा काय झाला. ते गाणं फार छान आहे. का रे दुरावा का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. ते मला असं आता इथे एकदम ही भावना वेगळी आहे, भक्तिभाव आहे, पण इथं सुद्धा तेच आहे की असा दुरावा कशाला आता पाहिजे. आणि आता तू का गप्प बसतोयस, मला तुझ्याशी समरस व्हायचंय अद्यापि. पुढे तो म्हणतोय, तेथ श्रीकृष्ण म्हणती निके, अद्यापि नाही मा ठाऊके, वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे. किती सुंदर कल्पना केलेली आहे बघा. अर्जुनाचं हे भक्तिभारलं बोलणं ऐकून श्रीकृष्ण म्हणतायत की अरे अद्यापि नाही का ठाऊके, अरे अजून तुला कळत नाही आहे, तू मी वेगळे नाहीच आहेत, तू आणि मी एकच आहोत. वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे. तुझ्या लक्षात आलं नाही का की चंद्र आणि चंद्रिका एकमेकापासून वेगळे नाहीच आहेत. हे तुला कळत नाही का. जरी ते दिसायला दूर दूर असले तरी त्यांचं नातं अगदी घट्ट असतं. तसंच तुला अजून वाटतंय का आपण भिन्न आहोत म्हणून. असं तुझ्या मनात कसं काय आलं बरं, की तुझ्या मनामध्ये हा द्वैताचा संकल्प कसा बरं शिल्लक आहे. असं श्रीकृष्णही त्याला विचारतोय की असं तर तुझ्या मनामध्ये द्वैत तूही ठेवू नकोस. मला माहिती आहे तू माझ्याशी एकरूप झालेला आहेस, तू आणि मी एकच आहे हे मला चांगलं पक्क माहिती आहे. पुन्हा बघा, तेथ श्रीकृष्ण म्हणती निके, अद्यापि नाही मा ठाऊके, वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे. आणि हाही बोलोनी भावो, तुझं दाऊ आम्ही भिवो, जे रुसता बांधे थावो ते प्रेम गाहे. तुला आता म्हणतोय, तुला एक माझ्या मनीचं गुज सांगतो, गुह्य गोष्ट सांगतो. काय आहे की तुझ्या माझ्यात हे जे समरसपण आहे, म्हणजे एकरूपता आहे, ती बोलून दाखवायची सुद्धा भीती वाटते. अद्यापि ना ठाऊक, तुझं दाऊ आम्ही भिवो, ते रुसता बांधे थावो ते प्रेम गाहे. काय असतं अतिप्रेमामध्ये, प्रेमसुद्धा व्यक्त करायला सुद्धा माणूस घाबरतो. आता इथं तर एक भक्त आहे आणि एक देव आहे. ते म्हणतात की तुझ्या माझ्यात जे समरसपण झालेलं आहे, जी एकरूपता झालेली आहे, ती बोलून दाखवायची सुद्धा मला भीती वाटते. तुझं दाऊ आम्ही भिवो, तुला हे दाखवण्याची मला भीती वाटते. जे रुसता बांधे थावो ते प्रेम गाहे. कारण तू जर रुसलास माझ्यावर, तू जर माझ्यावर रागवलास, तर मग माझं जे प्रेम आहे ना हे अधिक उचंबळून येतं. रुसता बांधे थावो म्हणजे मला थांबताच येत नाही आहे, उलट माझं प्रेम अधिक उचंबळते. आणि म्हणून माझं ते तुझ्यावरचं प्रेम जे आहे ना ते अशा प्रकारचं आहे. कसं आहे की ते मला व्यक्त करता येत नाही, सांगता येत नाही, पण तू माझाच आहेस, मीही तुझाच आहे. हे कशाला आता ये विषयींचे म्हणून ते म्हणताय, म्हणून यासो हे बोलणे ये विषयींचे. 95 पर्यंत झालेले आहेत. बघू त्याच्यावरच्या ओव्या घेऊया. पार्थाचे हे बोल करुनी श्रवण, बहु संतोषोन विश्वासोन, म्हणे याची साठी घेईल जो हट्ट,
ऐसा भक्त श्रेष्ठ असे कोठे, तुझं ऐश अजून मागं होत वाटतं. तेव्हा तो श्री हरी समर्थ म्हणून सावध होऊन एकाएकी, ऐक्यानंदातून पार्थासी सत्वर देहभानावर आणू पाहे. पार्थ ही आनंदे होऊनी तल्लीन, गेला देहभान विसरोनी. पूर्णचंद्राची या उदये साचार, येताची बहर चांदण्यासी. चंद्रकांताचा तो द्रवोनी डोंगर, जैसा सरोवर होऊ पाहे. तेथे सुख आणि सुखाची प्रचित, द्वैताची ही भिंत कोसळोनी. भक्तिप्रेमा माझी बुडोनी किरीटी, सुखाचीच मूर्ती होत जेव्हा. तेव्हा तो श्रीहरी म्हण समर्थ म्हणून सावध होऊन एकाएकी, ऐक्यानंदातून पार्थासी सत्वर देहभानावर आणू पाहे. अर्जुना सारिखा थोर प्रज्ञावंत, बुडोनिया जात ऐक्य रसी. एवढा अपार आनंदाचा भर, त्यातून बाहेर काढोनिया. देव म्हणे पार्था येई भानावरी, सत्वर सावरी आपणा ते. तेव्हा तो अर्जुन उसासा टाकून, डोलवून मान म्हणे देवा. आता जीवदशा ठेवावी बाजून, ठेवोनी बाजूस व्हावे एकरस तुझ्या ठाई. एकरूप, एकरस व्हावं म्हणजे एकरूप व्हावं. मनीचा हा भाव जाणसी दातारा, तरी का माघारा फिरविसी. जरी प्रेम माझे करीसी कौतुक, तरी ऐक्य सुख भोगू आता. कागा मज ऐसा देहभानावरी, आणि सी मुरारी द्वैत भावे. अरे मला पुन्हा देहभानावर कशाला आणतोयस. तव म्हणे देव पार्था तुम्ही एक, चंद्र आणि देख ज्योत्स्ना जैसी. भक्त श्रेष्ठा तुझ नसे काहे ठावे, कायम्या बोलावे ऐसे आहे. इथं थांबूया आपण. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम. सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. आहेत अजून 4-5 मिनिट, 1-2-3 ओव्या झाल्या असत्या, पण कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. बोलायचं आहे का कुणाला?
नाहीतर मग एक दोन ओव्या ज्यांना घेणार. कोणाला बोलायचं आहे कृपया त्यांनी हँडरेज करावा नाहीतर पटकन. मग एक दोन ओव्यात घेणार आहे अजून. चाल पल्लवी ताईंना बोलायचं ताई, हा एक मिनिट मी बोल. त्यांना अनम्यूट